पाहिजेत महाराष्ट्रातल्या मातीचा अस्सल आवाज आपल्या सगळ्यांचे लाडके आनंद शिंदे सरांच्यासाठी। तर मंडळी हसण्यासाठी सज्ज व्हा, कारण सुरू होतोय तुमच्या हक्काचा मनोरंजनाच्या खेळाचा तास। अर्थात सुरू होतीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक। मंडळी आज आपल्या जत्रेत सहभागी झाले सजना या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ। जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल शिंदेशाही तोडा ज्येष्ठ गायक आनंद शिंदे सर। महाराष्ट्राचा दमदार आवाज आदर्श शिंदे सर। सजना चित्रपटातील नायिका तृप्ती मोरे। नायक आकाश सर्वगोड। अभिनेता संभाजी पवार। या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक आणि निर्माते शशिकांत धोत्रे सर आणि या सिनेमाचे म्युझिक डायरेक्टर ओंकार स्वरूप सर। तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे। मंडळी, जशी ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित होत असते त्याचप्रमाणे आता इथे एक चर्चा हास्यामध्ये रूपांतरित होणार आहे। कशी ते बघूया पुढील प्रहसनातून, जे घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर। नमस्कार नमस्कार नमस्कार, मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला। आजच्या आपल्या चर्चासत्राची सुरुवात प्रेक्षकांना आवडणाऱ्या माझ्या छानशा काव्य पुष्पाने करणार आहे सर। काव्य पुष्प? हो, कविता करणार अर्थात। आणि माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे ऊर्जा। अरे वा, म्हणजे विषयाला धरून आहे। अर्थात सर, नेहमीच असते। तर मंडळी ऐका हा। येस येस। ए ऊर्जा ए ऊर्जा, अरे देवा। ए ऊर्जा जा तू बहुत दूर जा। मम्मी बुलाएगी तो घर जा, मम्मी बुलाएगी तो घर जा, घर पे हुआ है कर जा, तू कुछ तो काम कर जा, तू कुछ तो काम कर जा, अगर काम नहीं करना है तो घर जा, लेकिन घर पे हुआ है कर जा, लेकिन घर पे हुआ है कर जा, कारण वाढवलेस तू घर जा। आता काम शोधत फिर जा, आता काम शोधत फिर जा, फिरत फिरत घर जा, ए हाय रे मेरा सर जा, तू पण जाऊन मर जा। काय बोलत सर? तू पण जाऊन मर जा असं म्हणालो। काय प्रकार आहे हा, मला कळलं नाही। ही अशी पद्धतीची तुम्ही कविता सादर केली? कशी वाटली सर कविता? जबरदस्त। अंगात अशी ऊर्जा आले ना, उगाच ना जोरात जोरात काहीतरी करावं असं वाटतं। हॅलो, एक मिनिट, काय बोलताय तुम्ही? कळतंय तुम्हाला? जोरात जोरात ओरडावं असं वाटतंय, उड्या मारायची वाटतंय। मग आधीच पूर्ण बोलायचं, आधीच। मोरे काय चाललं सगळ्यांचं? अरे तुम्हाला कळतंय का तुम्ही कशाला प्रोत्साहन देताय? हा, ही कविता होती? हो सर, ही कविता होती। हो सर, काल रात्रभर जागून केली सर मी कविता। अरे मग नका जागू, जागरण तुम्ही करता, हगवण कविता करते। यमकावर केलेला अतिप्रसंग आहे हा, ते म्हणते नको नको, तरी तुम्ही त्याला कोंबून आत टाकलंय, एकदा मराठीत एकदा हिंदीत, असं करताय। नका करू हे। नाही जर थेट प्रक्षेपण असेल तर कार्यक्रमाला सुरुवात करा सर। हो लगेचच। तर मंडळी वेळ वाया न घालवता लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया। आणि आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे अपारंपरिक ऊर्जा स्रोत, काळाची अपरिहार्य गरज। आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ पृथ्वी बिर्जे। बिर्जे, हा तेच सर, तेच ते कसं, माझं नावच जर बिर्जे असेल तर एनिवे आपण चर्चेला सुरुवात करूया। हा, काय ना, आपण काळाच्या वेगासोबत पुढे चाललोय, पण आपल्याला कळत नाहीये आपण किती। सर एकच तिकडे बघा सर, लेफ्टला तुमच्या।
काय झालं सर? सर आजचा जो आपला विषय त्याच्याबद्दल मला एक प्रश्न पडलाय. पण अजून चर्चा सुरू नाही झाली. हो सर, प्रेक्षकांना प्रश्न पडतात आमच्याकडे. बरं सॉरी, विचारा सर. तर आजचा आपला जो विषय ना हा, हा, हा. सर त्याच्यावर मला प्रश्न पडलाय. येस, विचारा सर. रंपम पम 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 उसाचा रस. रंपम पम 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 उसाचा रस बालाची अपंडीची गरज. सर आय एम सो सॉरी. हे जे अपारंपरिक लिहिलंय ते तुम्ही रंपम वाचताय आणि ऊर्जा स्त्रोत तुम्ही उसाचा रस वाचताय. सर विषय वेगळा आहे आपला. विषय आहे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत, काळाची अपरिहार्य गरज असं लिहिलंय. अर्थात सर असंच लिहिलंय. पण मी काय म्हणतो, हा विषय घेऊन एवढी सगळी माणसं बसून चर्चा करण्याचा विषय हाय. सर बसा, खाली बसा. हे बघा, जर तुम्हाला चर्चा नसेल करायची ना तर तुम्ही कोपऱ्यात रंपम करू शकता. अत्यंत महत्वाचा विषय आहे, आम्ही 5 जण चर्चा करू. अत्यंत महत्वाचा विषय. मी म्हणत होतो की काळात आपण इतके पुढे चाललोय पण किती गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं. बघा, आजचा जो विषय आहे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत, काळाची अपरिहार्य गरज. मुळात आपल्याला ना बेसिकमध्ये जावं लागणार. पारंपरिक ऊर्जा स्त्रोत, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत कुठले, काय, मुळात त्याच्याही बेसिकमध्ये जायचं. म्हणजे ऊर्जा म्हणजे काय. सर ले जा तू नाही. बागो में. अरे थांबा ना. मी तुम्हाला कोण आहे? मी तुमचा म्युझिक कंडक्टर आहे का? असं केल्यावर गाताय का? तेच ना, सूर चुकलाय तुमचा. गाणं चुकलंय, डेफिनेशन चुकली आहे त्या माणसाची. Sorry. ऊर्जा काले कावा म्हणजे ऊर्जा का, तर नाही. मुळात हा त्याचा फंबल आहे आणि तो पण बुद्धीचा. ते ऊर्जा काले कावा आहे. मी जे म्हणतोय ते ऊर्जा म्हणजे काय? ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. ऊर्जा म्हणजे जिला आपण इंग्रजीत म्हणतो एनर्जी. आणि नेपालीमध्ये कशाला मरायला नेपाळीत पाहिजे? माहित पाहिजे ना. मी जे बोलतोय ते आधी ऐका. ऊर्जा म्हणजे काय मी सांगत होतो. ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. आणखीन एक प्रकार असतो ऊर्जा स्त्रोत. तो ऊर्जा स्त्रोत म्हणजे काय? ही कार्य करण्याची क्षमता आपल्याला ज्या गोष्टीमुळे मिळत असते तो असतो ऊर्जा स्त्रोत. म्हणजे मूळ, त्याचा उगम, ऊर्जेचा उगम तो कुठनं होतो? तुम्ही मला सांगा, ऊर्जा कशी तयार होते? अर्थातच माझ्यापासून. माझ्या जाम ऊर्जा आहे का नाही. कधी कधी ना मी इतका आवर घालतो पण माझ्या कंट्रोलमध्ये येतच नाही. मटशाना. ऐका असं मान्य करू की चला तुमच्यातनं ऊर्जा तयार होते, बरोबर. पण मग तुमच्यात ऊर्जा कशी तयार होते मला सांगा. म्हणजे नाही कळणार. तुमच्यातली ऊर्जा तयार होते अन्नामुळे, जेवणामुळे. लक्षात घ्या, ऊर्जा स्त्रोतांविषयी आपण बोलणार आहोत. पारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहेत, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहेत. आधी अपारंपरिककडे जाण्याआधी आपण पारंपरिक ऊर्जा स्त्रोत जाणून घेऊया. जसं की कोळसा, गॅस, पेट्रोल, डिझेल हे पारंपरिक स्त्रोत आहेत. पण आपण इतकी वर्ष ते इतके वापरलेले आहेत की आता ते संपुष्टात आलेले आहेत. आता त्याचे साठे नष्ट होत आहेत. आता साठे पितू एवढं म्हणल्यावर काय होणार दुसरं तर? काय साठे हो, हा, साठे आमच्या शेजारी राहतोय ना. त्याचं काय? येणं पेते एवढं तर काय होणार आहे दुसरं? नाही त्याचा बाप आहे तो तुम्हाला सांगतो देव माणूस आहे. पण साठे एक नंबरचं पेताडा. काय कामात नाही. साठेला सांगणार मी, साठे तू नष्ट होणार आहेस. अरे साठे नष्ट होत आहेत म्हणजे साठे नष्ट. साठे म्हणजे स्टॉक. तेच म्हणतोय मी, साठे म्हणजे स्टॉक तयारच असतो त्याकडे. अरे कवा बी जा तुम्ही, साठे हे घ्या स्टॉक असंच असतो. अरे काय? अरे नाही, त्याच्याविषयी नाही, तुमच्या मित्राविषयी नाही बोलत आहे, शेजाऱ्याविषयी नाही बोलत आहे. साठे जे असतात, आता कोळशाचे साठे असतात, पेट्रोलचे साठे असतात, हे हळूहळू ना असे संपत चालले. ही नैसर्गिक संसाधनच संपत चाललेली आहेत. तुमच्या लक्षात येत आहे का? अरे आपण काय करत होतो ना, वीज निर्मितीसाठी आपण कोळशाचा वापर करत होतो, आपण पाण्याचा वापर करत होतो. येस, वीज निर्मिती. तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला धरणं माहिती आहेत? धरणं माहितीये ना. मी आता धरणं सोडलंय. काय तुडवतात लोक बाई लोक. हॅलो, धरणं म्हणजे धरणं नाही. कसं समजावू मी तुम्हाला? धरणं म्हणजे धरणं नव्हे, धरण.
या घरात मी आता गाणंही गात नाही बाबा. हा गाणं गायला प्रॉब्लेम नाहीये. हा? गाणं गाताना समोर कोण बसलंय हे बघ एकदा. तुला कळतंय का कोणासमोर गातीयेस? आणि तू जे गातीयेस ते गाणं नाही, पॅन्डेमिक आहे. एमर्जन्सी आहे ती. अख्खं शहर अख्खा देश तुझ्या गळ्यात बंद करू शकतेस तू. तुला कळतंय का? नको प्लीज नको प्रिया. काय आहे ना, खूप झोप आलेली आहे. मी झोपण्याचा प्रयत्न करतोय. झोप ना मग. हो, गेले 72 तास सलग काम करून आलोय मी. सलग, कळतंय ना. 2 प्रयोग केलेत सलग 2 दिवस. ओव्हरनाईट शूट केलंय 2 दिवस आणि आत्ता इथे आलेलो आहे. 5 मिनिटं डोळ्याला डोळा नाहीये माझ्या. कौतुक कोणाला सांगतोयस 72 तासांचं? स्वतःच निवडलंयस ना एक क्षेत्र. कर मग आता 72 तास कर, नाही तर 96 तास कर. रिया, मागे एका पॉडकास्ट मध्ये प्रसाद ओक जेव्हा हे म्हणाले तेव्हा मला सांगत होतीस उगाच नाही येत ते मोठे सुपरस्टार. प्रसाद ओके प्लीज. तू प्रसाद ओक आहेस का? मी नाहीये प्रसाद ओक. कळलं? मिशी लावल्यावर लगेच प्रसाद ओक होता येत नाही. त्यांना स्वतःला नाही आता मिशी. का उदाहरण दिलं असशील तू हे? नाहीयेस. आणि फक्त जर मिशीमुळे मी प्रसाद ओक वाटत असेल तर आता मिशी भादरतो लगेच त्यांच्यासारखा होतो. चालेल? उगाच काहीतरी तू नाहीयेस प्रसाद ओक. आणि एवढं तर आज जाऊन झोप ना. कशाला मरायला इथे सोफ्यावरती झोपतोस? मी आधी इथे झोपलो होतो. तू बुनबुन सुरू केलेली आहेस. आता जातोय आत. जा. जातोच. जा. आता आत नाही यायचं. आता बेडरूम मध्ये नाही यायचं. नाही नेमकं येते. आजच आधार कार्डची झेरॉक्स दिली पाहिजे, नाही तर केवायसी होणार नाही. या लेवलला सामान नाही शोधायचं बेडरूम मध्ये येऊन. अरे आणि ते अरे. बांगड्यांचे आवाज नको आहेत मला आतमध्ये. काय एका बांगडीचे काय आवाज करणार मी? जा. तोंडाचा तर आहे ना, तो चालू असतो सतत. जा, जा. आवाज नाही पाहिजे मला. कुणी नकोय आत घरात. मला ना एक 9-10 तास कुणी नकोय बेडरूम मध्ये. जा शांत जा झोपायचं. जा हो. जा जा जातोय. जा, होय. जा, हे जा. नकोय. जा. दार उघडून जा ना. इथल्या इथेच उघड. अरे तू जवळ आहे, जा ना. तुम्ही कुठे उठू हे सगळं ठेवून? जा ना. कुठे उठू हे सगळं ठेवून? कशाला मरायला व्हिडिओ कॉलवरती स्कॉट्स करते काय माहिती. इथल्या इथे उठवत नाही तर. उघड ना दार. कशाला उगाच नको ती बडबड. नमस्कार. नमस्कार. काय शोधून काढलं की नाही तुम्हाला? आम्ही फॅन काढलं की नाही शोधून? कुठे लपाल? घरी लपता हो. एकट्या घरी लपता. माझ्याच घरात मी का लपेन काका? पण शोधून काढलं की नाही तुम्ही मला सांगा. हो, हो. अहो, आम्ही फॅन हो, आहोत. हो. आम्ही तुम्हाला बरोबर शोध के निकाला की नाही. हो काका. हो. नमस्कार. नमस्कार. सर आपली ओळख? नाहीच आहे. आता चालू ना मी. आपली ओळखच नाहीये. ऐका किती गोड. जा बेटा आईला बोलव. जा जा. काका हीच बायको आहे माझी. हे बाप रे. तुम्ही तुमच्या मुलीच्या मैत्रिणीशी लग्न केलीत की काय? काका समवयस्क आहोत आम्ही. मी फक्त आता कॅरेक्टर म्हणून मिशी वाढवलेले सिनेमाचं शूटिंग अरे नाही नाही, वाटत नाही हो. खूपच डिफरन्स खूप वाटतो. यंग दिसते जरा तुझ्या. शांत राहा. शांत राहा. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी बंडोपंत करवादे. अच्छा. हा हा. नमस्कार. या बसा. फॅन आहे यांचा. ओ. खूप मोठा फॅन हो, आहे. फॅन आहेत ते, फॅन आहेत. मी चहा टाकते हा. हो हो हो. काही गरज नाहीये. शांत राहा. एवढी ओळखच नाही आमची चहा टाकण्या एवढी. अरे ते आले तेवढे घरात तर चहा टाकायला नको. नको. काही गरज नाही. एवढी ओळख नाहीये म्हटलं त्यांनी. आपण ओळखलंय ना मला? हो हो हो. हा, ओळखलं. तुम्ही हे पुण्याला असता ना? हा मी पुण्याला असतो. मी बंडोपंत करवादे. हो, हो, मी सांगितलं. पुण्यात असतो. हो, हो. मी साहित्यिक आहे. अच्छा. तिथल्या साहित्य वर्तुळात माझी उडबस असते. बर बर बर. हो हो हो. यांचा खूप मोठा फॅन हा, आहे. fan. या भाग्य यांचं हो, खरंच. हो. इतके दिवस त्यांचा पत्ता शोधतोय. शेवटी आज मिळाला. बचके रे ना बाबा रे तुमको शोधा की नाही. शोधा की नाही हमके. हो, हो, हो का? आम्ही नेहमी त्यांच्या मागावर असतो. किती दिवस झाले कधीच यांना भेटायचंय. हो ना? काका काका कधीच भेटायचंय म्हणजे? परवा माझा पुण्याला प्रयोग होता तेव्हा भेटलात ना मला? हो काय? अरे म्हणजे अगं प्रत्येक प्रयोगाला जेव्हा जेव्हा पुण्यात गेलो तेव्हा तेव्हा भेटलेत ते मला. एक मिनिट तू इकडे जरा एक मिनिट. काका माझ्या घरी का आलेलात मला कळलेलं हे नाही. काय झालं मुंबईत एक कार्य होतं आणि मग तुम्हाला सुद्धा भेटायचं होतं. मग तुमचा ऍड्रेस शोधत. किती ऍड्रेस शोधला तुमचा हो. शेवटी ते इथे सुद्धा गेलो. हा महाराष्ट्राची हास्य जत्रा आहे त्यांचं. त्यांच्या याच्यावर पण गेलो. मीरा रोडला? हा डांगे होते कोणीतरी तिकडे. हा, हा. हा पत्ता नाही दिला तुमचा. तुमचा आणि त्यांचं वाजलंय का हो? पत्ता नाही दिला त्यांनी मला. काका नाही नाही आमचा
ऍक्च्युली आमचं वाजलं नाहीये म्हणूनच त्यांनी पत्ता नाही दिला. नाही म्हणजे मला नाही कळलं. असं नाही देता येत ना पत्ता. बरोबर नाही देता येत का? नाही ना. पण काय काय आम्ही एक फॅन म्हणून तुम्हाला भेटायचं असेल. बरोबर आहे, पण तुम्ही असं रॅन्डम जाऊन आमचा पत्ता मागाल, नंबर मागाल तर कसं मिळेल? मुळात तुम्ही आमच्या शूटिंग लोकेशन्सला जायलाच नाही पाहिजे. ते आमचं ऑफिस आहे ना एक प्रकारे, आहे ना. तुम्ही नाही जायला पाहिजे आणि नंबरही नाही मागितला पाहिजे. आणि जर तुम्ही कोणाकडे नंबर मागितला कुठल्या रॅन्डम नटाकडे नटीकडे की बाबा त्या नटीचा त्या नटाचा नंबर मिळेल का, तर आम्हाला आधी त्या नटीला किंवा नटाला विचारावं लागतं की बाबा देऊ का, त्यांची परवानगी असेल तर देता येतं ना, असं नाही देता येत. बरोबर. तुम्हाला कनेक्ट व्हायचंय तर सोशल मीडियावर कनेक्ट व्हा ना. नाही पण ते कोणी हाय पण नाही करतो. आम्ही इतका वेळा त्यांना सांगितलं नमस्कार. ते कामात बिझी असतील काका. बरोबर, कामात आणि busy. मुळात असं नका मागत जाऊ नंबर. काय प्रायव्हसी नावाची एक गोष्ट असते. अहो आपण एकाच आपण साहित्यिक आहे, तुम्हाला सांगितलं ना, एका इंडस्ट्रीतले आपण काय त्याच्यात एवढं पायरसीचं Privacy. नाही. जे काही असेल ते हा पण खूप शोधून काढलं की नाही खरे फॅन आहोत हो. तर आलोय तुमच्यासाठी खाऊ आणलेला आहे. नाही असं नाही. घ्या हे घ्या बाकरवणी. घरात किती जण असतात तुमच्या घरात? आम्ही दोघेच असतो. हो या नाही इकडे. अहो ते 4चं पाकिट नाही हरकत नाही. हा हे घ्या काय नाही बाबा तेवढं प्रेम आहेच. अरे काका काय म्हणजे काका का मला कळत नाही एवढं करता तुम्ही. त्यापेक्षा बाकरवडी असा मेसेज पाठवायचा ना काका. कशाला नाही बापरे किती भाकरवड्या पाठवल्या बापरे. नाही असं कसं प्रेम आहे म्हटल्यावर तेवढं. मी बरं का मी कुणाकडे जायचं असलं ना रिकाम्या हाताने जातच नाही. एवढं भरून का जाता बापरे. प्रेम आहे ना आमचं प्रेम आहे ना. नाही पण हे खूप आहे म्हणजे हे ऋण कसं फेडू. दिवाळीपर्यंत संपणारच नाहीये या फेडू नका हे ऋण असंच राहू दे. आम्ही चाहते होतो तुमची एकदा मिठी एकदा जरा मिठी मारा. किती छान. खूप छान वाटलं मला. आणि हो थँक्यू. तुमच्या ज्या सई तामणकर आहेत त्यांना हे माझ्यातर्फे सई तामणकरांना सांगा की तुमच्या तिच्या कर्दूने हे दिलेलं आहे. करदू काका म्हणू नका. त्याला सांगा की कर्दूचा क्रश आहेत त्या असं जरा सांगा जरा. असं मी सांगू कर्दूच्या जरा मला ना त्या खूप आवडतात. त्या म्हणजे आवडतात. कसं म्हणजे त्या म्हणजे ना सगळ्यात त्यांचं आवडतं. तुम्हाला खरं सांगू मी त्यामुळे हॉस्पिटलमध्ये होतो. काय मी करायला गेलो आणि हे झालं हो धनुष्यबाण मोडला हो माझा. म्हणजे मी खरं सांगतो. पण त्या ज्या करता ग्रेस आहे हो ह्यात हे त्यांना द्या मात्र करा. पण इथे घरी का आलेला आहात माझ्या? नाही मी परवा आपण भेटलो तिकडे. आपलं काय ते हे बालगंधर्वला शो होता तुमचा प्रयोग. आम्ही भेटलो त्यावेळेला मी तुम्हाला माझं लिहिलेलं एक पुस्तक दिलेलं होतं. वाचलं छान आहे चांगलं आहे. नाही ते तिथेच होतं थिएटरमध्ये. तुम्ही कुठून वाचलं? थिएटरवाल्यांनी मला फोन करून सांगितलं की हे पुस्तक तिथेच आहे. तर हे पुस्तक मी घेऊन आलेलो आहे तुम्हाला द्यायला. तुम्ही लिहिलंय पुस्तक? हो काय नाव आहे? आता सुटका नाही. आता सुटका नाही कंसात हसण्या वाचून. आणि खाली पण बघा मी लिहिलेलं आहे. खाली जर तुम्ही बघितलं तर ज्येष्ठ साहित्यिक बंडोपंत करवादे ज्ञानपीठ विजेते होऊ इच्छुक. हे तुमच्यासाठी छोटं लिहिलंय होऊ इच्छुक. हे तुमच्यासाठी 2 पुस्तकं आहेत. छान वाचा. काका छान आहे पुस्तक. हसायला येईल तुम्हाला. काका झालं तुमचं? हो झालं. हे पुस्तक घ्या. ते पुस्तक दे परत. हे घ्या. काय झालं? नको हे पुस्तक घ्या. काय झालं? हे पुस्तक नकोय काका. काय नकोय? गेल्या 6 महिन्यात हेच पुस्तक 13 वेळा दिलंय तुम्ही मला काका. काय? जेव्हा जेव्हा भेटलाय तेव्हा हेच पुस्तक दिलेलं आहे तुम्ही मला काका. अरे प्रेम आहे माझं तुमच्यावर म्हणून दिलं असेल कदाचित. तेच पुस्तक प्रेमाने एखादा माणूस कसा काय देतो मला कळत नाही. आणलं तर घेऊन टाका. नाही तुम्ही घ्या. यांनाही वाचायचं. नाही वाचायचं तिला. नाही वाचायचं ना तुला? नाही प्रेमाने दिलं तरी नाही वाचायचं. चांगलं हसायला येईल तुम्हाला म्हणून म्हटलं. खूप हसायला येईल बरं का. नाही आमच्याकडे हसलं की पोलीस पकडतात. पकड इसको असं करतात. अरे काय प्रेमाने आणलंय? नाही मला नाही त्यांचं प्रेम नकोय मला. पुण्यावरनं आलेत घे ना. पुण्यावरचा एकही माणूस खरं तर या घरात नकोय मला.
असं बोलतोय. जी जी माणसं पुण्यावरून माझ्या घरात आली आहेत ती माझ्या डोक्याला ताप झालेली आहेत. मला नको काका मला ऐका प्रेमाने, प्रेमाने. नाही प्रेम एखादा घेतला असता, एवढा लांबून आलोय तर घेऊन टाका म्हणजे. जेवढ्या लांबून आलेला आहात तेवढ्या लांब जा. मला नकोय तुमचं. अरे नाही 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 कसं बोलतो? एक मिनिट काका. अगं बाई तू अगं काय ग कशी आहेस बरी आहेस ना बापरे किती दिवसांनी कशी आहे का काय ग अगं किती दिवसांनी भेटले तुला कशी इतक्या बस 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 कशी आलीस ग? माझं ऐक हा? हो खूप दिवसांनी भेटलीस तू काय म्हणते आता आल्या आल्या तोंडाचा पट्टा सुरू नको करू अगं बोलू दे ना. बोल बाई बोल बोल बोलू दे. बोल काय म्हणते बोल वने हा तू माझे फोन उचलणं बंद केलंस. मला मेसेजेसला काही रिप्लाय करत नाहीयेस. मी काय समजायचं? मी काय करू वन्या? कसं सांगू तुला चेतूबाई जाऊ दे मी नाही सांगत तुला काय काय बोलणार काय ए अगं काय ग चेतू नाही डायरेक्ट इकडे निघून यावं मला लागलं. मान्य मला कळतंय सगळं ती दुनिया बाई झोलर आहे ग झोलर आहे सगळी दुनिया उठसूट आपला पैसा 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 किती पैसा काय करायचा पैसा का मेल्यावर घेऊन जाणार आहे का माणूस पैसा आयुष्यात माणूस की नावाची गोष्ट असते की नाही चेतू पैसा कमवू ग आज आहे उद्या नाहीये परवा नाहीच आहे काय करायचंय पैशाचं तू काय माणसाने नाती जपली पाहिजे ना ग चेतू हा तू बोलतेस नाती जपली पाहिजेस हे तू बोलतेस वनिता. मला तू इग्नोर करतेस माझ्याशी कॉन्टॅक्ट तोडलास माझे फोन तू उचलत नाहीयेस आणि तू बोलतेस नात्यांबद्दल. चेतू बाबा पैशांबद्दल आपण बोलूयाच नको जाऊ दे ऐक बोल ऐक 10 महिन्यांपूर्वी तू माझ्याकडनं 10,000 रुपये घेतले होतेस. आठवतंय ना? आठवतंय ग बाई आठवत अगं ऐकते ग बाई कान तुझ्याकडेच आहे माझा बोल ना घेतले होते आठवतंय मला घेतले होतेस ना. एका महिन्यात तू परत देणार होतीस. आज देते उद्या देते. त्याची 7 तारीख झाली 10 तारीख झाली 17 तारीख झाली. तुझ्याकडे पैसे मागून मागून माझी खारीक झाली. नाही हसतेस असं नाही ग बाई सिरियसली बोलते. पैसे दे नवन्या. अगं बाई देणार मी का घेऊन का पळून जाणार आहे का पैसे तुझे घेऊन का मरून जाणार आहे पैसे नाही दिली मी अशीच मेले असं होणार नरकात जायचंय मला हा अख्ख्या महाराष्ट्रात ना ही 3 वाक्य खूप फेमस आहेत. हा हीच उत्तर मी जेव्हा जेव्हा आधी तुझ्याकडे पैसे मागितलेत ना तेव्हा तेव्हा तुम्हाला हीच उत्तरं दिली आहेस. अशी नको बघूस माझ्याकडे. पैसे कधी देणार आहेस तेवढं सांग. देणार ना ग बाई काय सारखा सारखा पैसा 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 करतेस ग काय म्हणजे माझं घरी ना माझा नवरा माझं डोकं खातोय वन्या. मी त्याला काय उत्तर देऊ? माझा जीव खातो तो येताच आता मला विचारतो मी त्याला काय उत्तर देऊ? अगं त्याला आपली मैत्री माहितीये का केवढी घट्ट आहे ती नवऱ्यांना काय कामधंदे असतात का तेच करतात ना. जाऊ दे ते पैशांचं सोड बा मी तुला चहा बनवते इथे बस. अगं चहा नकोय मला. एक बस इथे. मी चहा पिणं सोडलंय. आधी बस इथे. मी पण बनवणं सोडलंय. जस्ट टाइमपास तुला टाइमपास वाटतो? नाही बोल. मी सिरियसली आलीये तुझ्याकडे. विचार 10 महिने झाले तुला कळतंय का? 10 महिने झाले माझे पैसे दे ना ग वन्या. पैसे दे ना माझे. देणार ग बाई चेतू मी काय पळून चालले का ग चेतू? अगं देणार ना का नाही देत काहीतरी कारण असतील ना बाई चेतू. जाऊ दे पैशांचा तू नको विषय काढू मी तर काढणारच नाही काय आपली मैत्री पैशांवर आहे का चालू मला सांग बाई चेतू. नाही पैसे कुठून? हे बघ मैत्री मी चेतू मला नाही आवडत. मला खरं तर का टाइमपास नको करू. मी नवीन पाटल्या केल्यास? चांगल्या आहेत ना? कशात सांग ना. अगं पण तू पाटल्या केल्यास आता. तू माझ्या ना अगं तो ज्वेलर पण म्हणाला तुमच्या सुकुमार हातावर ह्या पाटल्या खूप छान दिसतायत. सोन्याच्या हो ए बाई
या देहावर नकली फुटका मणी सुद्धा नाहीये, सगळं सोन्याचं आहे. तर मी काय बोलू याच्यावर? काय ग? कसं हे तू असं वागतेस मग कसं मी काय तुझ्याकडे ना ह्या पाटल्या करायला पैसे आहेत पण माझे 10,000 रुपये तू देत नाहीये. मला वाटलंच होतं बाई चेतू तुला हेच वाटणार. मला हौस आहे या सोन्याच्या पाटल्या घालून फिरायची हौस आहे का मला सांग. अगं पण घातले तू विचारलंस मला माहितीये मी घातल्यात. जाऊ दे नकोच बोलायला काय आता जाऊ दे. अगं हो मला कळतंय तुझे 10,000 द्यायचे बाकी आहेत पण मी या सोन्याच्या पाटल्या का केल्यात मैत्रीच्या नात्याने एकदा तरी विचारलंस बाई का केल्यात माझे पैसे ठेवलेस का. तू बोलूच नको मीच बोलते बाबा काय नको. बोल ना, बोल. देणार होते ग पण परवाचीच गोष्ट आहे. मी निघाले म्हटलं सकाळी उठूया आता चल जाऊया चेतू पै गोळा करून साठवले होते ग 10,000 तुला द्यायला सकाळीच येणार होते तुझ्याकडे. यायचंच ना द्यायच. अगं फोन केला असतस ना मी आले असते म्हणे मी एवढे फोन केले तुला तू उचलला नाहीस फोन माझा. पण मी आले असते. संध्याकाळी भेटणार होतीस ना भिशीच्या इथे म्हटलं तेव्हा देऊन टाकू तुला ते नाही जमलं. तू आली मला कळत नाही. हे आधी बंद करा तू. नाही ग त्या दिवशी सकाळी दिले असते ना सुटले असते बाई ही भुणभुण नसती राहिली माझ्या कानावर. म्हणजे परवा काय झालं मी सकाळी उठले म्हटलं चला आता आंघोळ केलीये चला ह्यांना नाश्ता दिला मी नाश्ता केला आता निघूया बाहेर तर तेवढ्या सासूचा फोन आला. म्हटलं माझ्या दिराच्या मुलाचं लग्न आहे ये हा बाई लंकेची पार्वती बनून येऊ नकोस असं म्हणाली. म्हटलं कुठेच सोन आहे माझ्याकडे. हे 10,000 ठेवले त्याच्या का पाटल्या करू का आता. नवऱ्याला फोन केला तिने म्हणाली तिला चांगलं सोन्याने मडवा तो सोने रुपये बॉम्ब भावकीवर फेकून मारा असं म्हणाली. काय मी म्हटलं अहो कुठेत आपल्याकडे पैसे ते चेतूसाठी द्यायचे 10,000 तिचे घेतलेत उधारी आपल्याकडे आता काय सोन्याच्या पाटल्या बनवायच्या का. ऐकलं नाही माणूस माहितीये का. ते 10,000 टाकले सोन्याच्या पाटल्या बनवल्या मी. मला द्यायचे होते का तुला पैसे. 10 माझे 10,000 याच्यात टाकले ना गेले. पाटल्या केल्या. आता 3,000चा हप्ता बसलाय माहितीये का. आता ते 3,000 देऊ का तुझे 10,000 देऊ मला कळत नाही कुठून देऊ. आता वर्षभर तरी मला 10,000 देता येणार नाहीत तुझे. वर्षभर अगं नाही ग चे तुम्हाला द्यायचे होते ग मी देणार. हे बघ मी बुडवणार नाही बाई तुझे पैसे. हे बघ कर्ज असेल ना तर माझ्या घशाखाली अन्न जात नाही बाई. मला झोप लागत नाही पापडीला पापडी मिटत नाही माझी. शांत मी देणार बघ. शांत हो. काय गचे तू पैसा 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 कुठे ठेवायचा पैसा. पैसा काय मंदिराबाहेरचा भिकारी पण कमवतो तो मैत्री कमवतो नाही ना ग. मी देणार. मला हे बघ मी तुझे पैसे देणार. ऐक मला पण आपली मैत्री महत्वाची आहे. मला पण ग मला नव्हतं यायचं ग खरं तर मला कळत मी कसं मग माझा नवरा माझा पण नवरा ग. अगं येता जाता टोमणे मारतो मला माझा नवरा म्हणतो तुला व्यवहार ज्ञान नाहीये तुला व्यवहार शून्य बाई आहेस तू काय करू मी. आणि मला म्हणाला की तुझी मैत्रीण आहे ना तुझी मैत्रीण वनिता खरात 1 नंबरची बुडवी बाई आहे. काय करू मला चांगलं वाटलं. तुझ्याबद्दल बोललं ना मला नाही आवडलं वन्या. बरोबर आहे ग. मला राग येतो तुला आपल्या मैत्रीत कसं कोण नाही बोलायचं ग कोणी. ठीक आहे ग ठीक आहे बोलतात ग लोक. हे बघ बोलणार ऐक शांत. हे बघ बोलणारी लोक बोलतात बोलणाऱ्यांचं तोंड आहे ते बोलणार आपण ऐकून घ्यायचं. कशाला त्यांच्यामध्ये बोलायला जायचं. बोलतायत तर बोलू दे ना आपण कशाला बोलायचं त्यांच्यामध्ये. हे बघ आपली मैत्री आपल्याला माहितीये आपला आत्मा आपला सो आपल्याला माहितीये. हा आपली मैत्री आणि तो वरचा ते सगळं बघून घेतं दुसऱ्यांना काय बोलायला जायचं नाही. शांत मला नाही आवडलं पण तुला बोललेलं मला नाही मैत्रीत नाही यायचं कोणी मैत्री मला. हो ना बाबू शांत हो ना थंड हो तू. ऐक 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 एक शांत हो. आईस्क्रीम देऊ तुला. नकोय मला. थंड 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 होशील. नकोय मला. ऐक मी आणते आईस्क्रीम आणते. नकोय अगं खा चे तू मागच्या महिन्यात डबल डोअर फ्रीज घेतलाय त्याच्यात लावलं होतं काल. आणते एक मिनिट इकडे काय आधी इकडे आधी इथे माझ्या समोर काय इथे ये माझ्या समोर इथे ये. काय झालं आत्ता काय म्हणालीस तू. आईस्क्रीम आणते. त्याच्यानंतर काय म्हणालीस. डबल डोअर फ्रीज घेतलाय मागच्या मला वाटलंच होतं. बस बस अगं नको काय बोलूच नकोस काय. हे बघ हे असंच झालं मागच्या महिन्यात माझं हे फ्री असंच झालं मागच्या महिन्यात माझं असंच झालंय. बघ तू कमी एक्सप्रेशन देते मी जास्त दिले होते मागच्या महिन्यात एक्सप्रेशन माहितीये. माझे 10 बघ हे माझं ना नशीब कोणाच्याच नशिबी येऊ नये शत्रूच्याही नशिबी हे सगळं येऊ नये बाई.
ए, रडू नकोस रडू नकोस ऐक ऐक काय आलंय माझं ए, नको करूच रडू नको. तुला ना तुझे 10,000 मागच्या महिन्यातच मिळाले असते चेतू. अगं मग मागच्या महिन्यात आमचा जुना फ्रीज डुगू डुगू करायला लागला ग. आवाज यायला लागला त्याच्यामधून. मला भीती वाटायला लागली माहितीये.